नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत. या ठिकाणी एक प्रकरण आपल्या हातावर आहे. उपविभागीय अधिकारी SDO यांच्याकडून आपले पत्र क्रमांक 2025 पुनर्वसन कार्य कबाला मालकी प्रमाणपत्र या आदेशाचे उल्लंघन केलं आहे. 1/1/2026ला आदेशाचे उल्लंघन केलेलं आहे. नेमकं उल्लंघन कशासाठी केलं आहे, का केलं आहे, काय कारणं आहेत हे आपण त्यांना विचारणार आहेत. सर, नेमकं काय प्रकरण आहे? हे 1993ला जे भूकंप झालं होतं त्याच्यामध्ये पुनर्वसित घरं बांधलेली होते. मग त्यावेळेस काही जणांचे कवाले वाटप झाले आणि काही जणांचे काही समाजरचनेप्रमाणे बसवण्यात आले आणि ती अदलाबदली करण्यात आले. त्यावेळेस त्याच्यामुळं काही कवाले देण्यात आले, काही कवाले रखडून राहिले. कबाला मालकी प्रमाणपत्र ते नंतर तेव्हापासून 97पासून आजतागायत 97पासून आजतागायत आम्ही प्रयत्न करूनही बसलो, मिळालं नाही. आमच्यापाशी पुरावे आहेत सगळे. तुम्हाला आदेश कोणी केला ही देण्यात यावं म्हणून? ऐकत तर त्याच्यानंतर आम्हाला कवाला मिळावा म्हणून कलेक्टर कार्यालयामध्ये 22ला आम्ही अर्ज केला. पुन्हा इथून वर्ग SDOकडे वर्ग करण्यात आला की हस्तांतर करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. मग तिथं परत आणि अर्ज केलो आम्ही SDO साहेबाकडे. SDO साहेबांनी काय केलं आहे, विनाकारण मोजणी ऑफिसला पाठव, मोजणी ऑफिस मालकी हक्क प्रमाणपत्र असल्याशिवाय मोजणी होत नाही त्या मशीननं. त्याच्यामुळे परत आणि इकडे जा, परत कलेक्टर ऑफिसला ये, असं हेलपाट्या मारत गेलो. लास्टला मार्गदर्शन मागवले. त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी मार्गदर्शन दिले 1/1/2026 रोजी. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाचा 1993चा जी GR आहे त्याप्रमाणे चटई क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र B वर्गाला 400 स्क्वेअर फूट आणि बांधकामासह इतर जागा जी आहे 2520 चौरस फूट असं आहे. त्यांचं म्हणणं आहे की यादीमध्ये, लाभार्थी यादीमध्ये फक्त 400 दिलेलं आहे, आम्ही 400 देऊ. पण लाभार्थी यादी हे ग्रामपंचायतच्या ग्रामसमितीनं तयार केलेली आहे. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले. जिल्हाधिकारी कार्यालयानं ती प्रसिद्धी केलेली आहे. पण मुळात GR प्रमाणे वाटप होणं गरजेचं आहे. एकूण क्षेत्र आम्हाला कवाला ही अर्धा देत आहेत फक्त चटई क्षेत्राचा. बरोबर. जर चटई क्षेत्राचा घेतलो तर आम्ही घरी जाणार कसं? उडी मारून जायचं, उडी मारून बाहेर यावं लागते. आजूबाजू जागा शासनाची राहते. तुम्हाला कबाला देण्यात येत नाही. परत ह्या म्हणणं आहे की आम्हाला नियमाप्रमाणे कबाला GRच्या अनुसार कलेक्टर साहेबांनी काढलेल्या पत्राच्या आदेशानुसार आम्हाला कवाला मिळायला पाहिजे. SDO साहेबांकडून कलेक्टरच्या पत्राला सुद्धा ही केराचं टोपलं दाखवलेत. काय म्हणले? आणि उलट त्यांच्या पत्रामध्ये असं उल्लेख केला आहे की आमच्याकडे यादी सोडून दुसरा पुरावे काही अभिलेखे नाहीत. पण प्रत्यक्षात तिथं कॉम्प्युटरला 1993चा GR उपलब्ध आहे. ते पत्रामध्ये डायरेक्ट उल्लेख केलेला आहे त्यांनी. काय 22 रोजच्या कार्यालयात प्राप्त भूकंपग्रस्त घर वाटप यादी वगळता इतर कोणतीही अभिलेखे या कार्यालयास पाठविण्यात आलेले नाही, परंतु तिथं उपलब्ध आहे. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी GR देखील जोडून दिलेला आहे पत्राबरोबर. म्हणजे सगळे कागदपत्र तिथं उपलब्ध असून सुद्धा तुम्हाला देण्यात येत नाहीत. देण्यात येत नाही. जाणीवपूर्वक त्रास देतात का तुम्हाला? जाणीवपूर्वक फक्त आम्हाला चटई क्षेत्र द्यायचं, ह्यांना बाहेर काढायचं. कोण आहे ते जाणीवपूर्वक त्रास देणारा? नाव काय त्याचं नेमकं? दत्तू बाळू शेवाळे सर. परत आमची भेट देखील नाकारली त्यांनी. मध्ये देखील येऊ दिली नाहीत भेट घेण्यासाठी. काय नाव म्हणलं? दत्तू बाळू शेवाळे सर. कोण आहेत, कोण अधिकारी? SDM आहेत. जाणीवपूर्वक त्रास देतात. आणि तुमची मागणी काय केली अधिकारी साहेब? आता आमच्या गावामध्ये जवळजवळ 52 ते 53 कवाले आणि तसेच आहेत वाटप करणे होणार. आणि ही टोटल उमरगा आणि लोहारा तालुक्याचं त्यांच्याकडे काम आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील 38 गावात काही ना काही कवाले असतीलच वाटपा होणार. मग आमचा एक कवाला मिळाला तर कामाला चालू होणार आहे. बरोबर. म्हणजे जाणीवपूर्वक SDO जे आहेत
ते सर्वसामान्य माणसाला त्रास द्यायला. सर्वसामान्य माणसं. तुमच्यासारख्या सुज्ञ माणसाला द्यायला म्हणल्यावर अज्ञान माणसाचं हां. तर काय कंडिक्शन करत असतील. आता शेतकरी माणूस आहे, बरं. त्यांना काही जास्त ऑफिशियली बोलता येत नाही. हां. ठीक आहे, यांनी म्हणलं चला माझ्यासोबत मला ती कागदातलं काही कळणं गेले, मला जाऊन सांगावं लागेल. मला म्हणते तू काय एजंट आहेस का म्हणते. बरं बरं, आता तुमचे काय मागणी आहे सध्या? आमचे बाकी काही मागणी नाही. आम्हाला कलेक्टर साहेबांनी परत आदेशाप्रमाणे, त्यांच्या आदेशाप्रमाणे काय उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश करण्यात यावे आणि आम्हाला पूर्ण कवाला भेटावा. चटई क्षेत्र प्लस जे कलेक्टरने अधिकृत करून दिलेली जागा आहे तेवढा. तेवढा जागा आम्हाला त्या JR कवाल्या प्रमाणे. JR प्रमाणे कवाला देण्यात यावा. तुमचं नाव काय? व्यंकट बसप्पा लादे. बरं, हे प्रकरण कुणाचं आहे? विनोद मारुती पवार बघा, हे विनोद मारुती पवार यांच्या वडिलाचे नाव ना. हे नायचाकूरचे आहेत, उमरगा तालुक्यातले. आणि ही गरीब माणसं, शेतकरी माणसं आहेत. यांच्यावर कसा अन्याय होतो आहे आणि हे अन्याय आम्हाला न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावं लागतं. जर उपविभागीय अधिकारी SDO यांनी तात्काळ ही कारवाई नियमाप्रमाणे जर केली तर या सर्वसामान्य माणसाला त्रास होईल का, हा एक प्रश्न आहे. याचाच असा अर्थ आहे की उपविभागीय अधिकारी हे जाणीवपूर्वक सर्वसामान्य माणसाला त्रास देतात आणि याच्याकडे जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण जिल्हाधिकारी साहेबांनी जे पत्र काढलं आहे, जो GR आहे, त्या पत्राला केराची टोपली दाखवण्याचं काम उपविभागीय अधिकारी करत आहेत. तर या अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी साहेबांनी वेळीच चाप देणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य जनतेचं काम करणं खूप गरजेचं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये उपविभागीय अधिकारी SDO हे काम नियमाप्रमाणे करतील का आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल का, हेच पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणारं चॅनल आहे, तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.